विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. मग ही अपडेट तर तुमच्या लक्षात आलेली आहे, की आजच ऑप्शन फॉर्म भरायची शेवटची तारीख आहे. शॉक होऊ नका बरं का, लक्षात घ्या. तणाव घेऊ नका. माहिती आहे आज किती तारीख आहे. लास्ट डेट कुठली आहे हेही मला माहिती आहे. तरी मी जे सांगितले तेच तुम्हाला करायचं आहे. आज ॲट एनी कॉस्ट तुम्हाला ऑप्शन फॉर्म भरायचा आहे. आणि एक लक्षात घ्या, की आपल्या भारतामध्ये आपण बऱ्यापैकी ना लास्ट दिवसापर्यंत वाट बघतो. पण आपण ते आज करणार नाहीये. दिवसभर वेळ आहे. प्रॉपर थिंकिंग, प्लॅनिंग, एनालिसिस सगळं डिस्कशन झालेलं आहे. तुम्हाला तुमच्या काउन्सिलिंग ज्याकडे तुम्ही घेतलंय त्यांनी पण लिस्ट प्रोव्हाईड केली आहे. त्यातले बरेचसे कॉलेज तुम्ही कट करताय. मी बघतोय. लिस्ट मोठी आहे, पण ठीक आहे. तो क्रम ओके करून दिलाय त्यांनी. तुम्हाला फक्त नकोय ते कॉलेज कट करायचे आहेत. बाकीचं सगळं डिस्कशन झालेलं आहे. मग कसली वाट बघताय? आजच ऑप्शन फॉर्म भरायचा आहे. ओके. बरं. महत्वाचं काय सांगायचंय मला, की तुम्ही माझ्यावर नाराज होऊ नका. तुम्ही म्हणाल, "काय टायटल टाकलंय? आम्हाला भीती वाटली. हार्ट अटॅक यायचं बाकी होतं." असे मी कमेंट बघितले बरं का मुलांचे. पण सांगतो. महत्वाचं बोलणार आहे बरं का. मी वेगळ्या विषयावर आज डिस्कशन करणार आहे. तुम्ही मला वेळ देणार आहे 5-10 मिनिटं. काय व्हायला लागलंय माहितीये का, की ऑप्शन फॉर्म भरत असताना एक जाणीव झालेली आहे, की आपण कुठेतरी कमी पडलोय. रिअलाईज करतोय, मुलांचे चेहरे बघतोय, पालक येतायत, त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव मला कळतायत, की थोडे, थोडे अजून मार्क असते तर. म्हणजे काय, की ज्याला सी-ई-टीमध्ये 92 स्कोर आहे, त्याचं पर्सेंटाइल 90 प्लस आहे. ओके. पण ज्याच्या सी स्कोर 100 आहे, त्याचं 95 पर्सेंटाइल पण आहे. ज्याचा स्कोर 110 आहे, तो 97. मग वाटतंय ना, अरे थोडा फरक पडतोय. थोडा आपण कुठेतरी कमी पडलो. मुद्दा अतिशय महत्वाचा आहे. मुद्दा महत्वाचा आहे, मी तुम्हाला सांगतो. चला माझ्या क्लासमधल्या 2 स्टुडंटचं एक्झाम्पल देतो. ए आणि बी. फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथ्स. ओके. बघा मी अतिशय महत्वाचं सांगणार आहे. सांगतो लक्षात घ्या. फिजिक्स, केमिस्ट्रीमध्ये दोघांनाही 60 स्कोर आहे. अरे वाह! काय छानच स्कोर आहे. याला मॅथ्समध्ये 32 मिळाले. ओके. आणि याला मॅथ्समध्ये 52 मिळाले. 112 आणि 92. ऑब्व्हियसली 92 चा 92च पर्सेंटाइलवर आहे. पण हा जो स्टुडंट आहे, तो 97 पॉइंट समथिंग कडे गेलाय. दोघं एकसारखे स्टुडंट आहेत. दोघेही ब्रिलियंट आहेत. अगदी ब्रिलियंट. फरक दिसतोय? मग काय झालं हे याचं एनालिसिस तुम्ही करा आता. कारण आयुष्यातला एक कठीण टप्पा तुम्ही पार केलाय. प्रत्येकाच्या आयुष्यात ना 11th-12th म्हणजे अतिशय कठीण कालखंड असतो. मी अनुभवलंय तर प्रचंड तणाव असतो. आयुष्याचा टर्निंग पॉइंट असतो. पुढे काय करायचंय हे त्या मार्कांवर ठरणार आहे सी मग अशा वेळेस तणाव येतो रे बाळांनो. लहान आहात तुम्ही, मान्य करतोय मी. पण मेन पॉइंट काय, की आपण आणखीन कुठं चुकलो? टेन्शन, तणाव क्रिएट केला आपण. स्वतःच केला क्रिएट. क्वेशन बघून भीती वाटली. खूप अवघड प्रश्न आहेत असं वाटलं. नंतर मी त्याची जी आहे शिफ्ट होती. जी काही असेल शिफ्ट तो पेपर बघितला. अवघड नव्हता रे. मग हे आज मी अतिशय महत्त्वाची शिकवण तुम्हाला देतोय, की आयुष्यात येणाऱ्या संकटाला धीरानं सामोरं गेलं पाहिजे. शांत डोकं ठेवलं पाहिजे. काय करता येईल, काय करता येऊ शकतं याचा विचार केला पाहिजे आणि मग आपल्याला यश मिळणारच रे, मिळणारच. आणि चांगलं यश मिळणार. बरं, आता महत्वाचं पुढं काय करायचंय मला? आता नेक्स्ट 4 इयरचा प्लॅन आहे का तुमच्याकडं? नाहीये? मग आता पुन्हा मोठी चूक कराल, की या 4 वर्षात काय करायचंय? 4 वर्षानंतर काय केलं पाहिजे? याचा प्लॅन थोडासा तयार केला पाहिजे. आता काही पालक हा व्हिडिओ बघत असतील. तुम्ही म्हणाल, "सर किती टफ आहे. आमच्या वेळेस असं काय नव्हतं." असं काय म्हणू नका. आपल्या वेळेस तर आणखीन टफच कंडिशन होती. लक्षात घ्या, अशीच कंडिशन होती. मुद्दा असा आहे, की 4 वर्षात मी जे काही इंजिनिअरिंग करणार आहे, बघा, मी सुरुवात करतो मेकॅनिकल इंजिनिअरिंग पासून. ओके. मग माझ्या एका स्टुडंटला मी काय सांगितलंय बघा. मी ह्याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये पण त्याच्याबद्दल बोललोय. मी त्याला काय सल्ला दिलाय, मेकॅनिकल घेतोयस तू. कमी पर्सेंटाइल म्हणून बॅच कॉम्प्रोमाईज केली नाहीये. मेकॅनिकल इंजिनिअरिंगच करायचं आहे. मग पहिलं वर्ष जाऊ दे. पहिल्या वर्षात तुम्ही फक्त जे काही फर्स्ट सेमेस्टर, सेकंड सेमेस्टर आहे त्याच्यावर फोकस करा. पण एकदा का फर्स्ट सेमेस्टर, सेकंड सेमेस्टर झाली,
तर तुम्ही चांगल्या मार्काने पास झाला. सेकंड इयरला ॲडमिशन मिळालं, की लगेचच मेक मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या ज्या काही कंपनीज आहेत, तिथं तुम्हाला इंटर्नशिप मिळते का बघा. तिथं तुम्हाला काय एक्सपिरियन्स मिळतोय का बघा किंवा कॉलेजच्या आसपास काय पॉसिबल आहे का ते बघा. प्रचंड कष्ट घ्यायला सुरुवात करा, कामाला सुरुवात करा. आता जे सिव्हिल इंजिनिअर आहेत ना, त्यांना असं वाटतं, की एखाद्या बिल्डरकडे जावं आपण एक्सपिरियन्स घ्यायला. तसं नाही मिळणार एक्सपिरियन्स लक्षात घ्या, नाही मिळणार. मग मला ह्या लोकांना सजेस्ट काय करायचंय, तुम्ही सिव्हिलशी रिलेटेड कॉम्प्युटरमध्ये काही कोर्सेस असतील. पहिला AutoCAD. पहिला कुठला कोर्स? AutoCAD. तो कंप्लीट करून टाका. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो, की इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग असेल, बाकीच्या ज्या ब्रांचेस असतील ना, लक्षात घ्या. या मुलांनी सगळ्यांनी अगदी पॉसिबल असेल तर कोडिंगकडं इनिशियली सुरुवातीपासूनच वळायला पाहिजे. आमच्या वेळेत ना, लक्षात घ्या, तुम्हाला सांगतो सी-डॅकचे कोर्सेस असायचे. कदाचित आता पण असतील. माझ्या बऱ्याचशा मेकॅनिकल मधल्या मित्रांनी, माझ्या बरोबरच्या मित्रांनी सी कोर्सेस केले आता यूएसमध्ये आहेत आणि सांगू का तुम्हाला अतिशय छान, अगदी यशस्वी आहेत ते. एक काय म्हणूया सक्सेसफुल लाईफ आहे त्यांचं म्हणूया आपण. एकदम छान. मुद्दा असा आहे, की प्लॅन करा, ठरवा काय करायचंय ते. ज्या चुका झाल्यात त्या ओके, ठीक आहे. परत तशा चुका होऊन देणार नाहीत. माझा एक आणखीन एक मला माझ्या मित्राबद्दल सांगायचंय. केमिकल इंजिनिअरिंगला तो होता. मी तुम्हाला सांगतो, क्लास आम्ही आलो ना, की आम्ही कॉलेजमधून आलो, की पहिला आमचा प्लॅन असायचा, ओके, जरा अर्धा तास आराम करतो बेडवर. त्यानंतर चला आज कुठं जायचं का क्रिकेट खेळायला ग्राउंडवर. त्यात प्लॅन करण्यात 1 तास जायचा आणि मला अजून आठवतोय तो माझा रूम पार्टनर त्यावेळेस कोणत्या सब्जेक्टची तयारी करत होता? M3 रोज. माझी पण इच्छा व्हायची त्याला बघून, चला आपण पण करूया का? परत म्हणायचं, राहू दे की आता तर सुरुवात झाली कॉलेज, करूया की. काय झालं मी तुम्हाला सांगतो माझ्या मित्राला M3 मध्ये जबरदस्त स्कोर झाला, पास झाला तो. पण माझं काय झालं, पहिल्या अटेम्प्टला 0 गेलोच नाही पेपरला. प्रचंड भीती वाटली. केलंच नाही. जाऊन करायचं काय? पुन्हा 6 महिने वाया घालवले. नेक्स्ट सेमेस्टरमध्ये पण 4 मार्क पडले. पेपरला गेलो होतो, पण नुसतं पेपर लिहीत बसलो होतो क्वेशन्स. पण त्यानंतर मी पण रिअलाईज केलं माझी चूक आणि मला थर्ड अटेम्प्टला मात्र 69% सॉरी 69 स्कोर झाला होता आउट ऑफ 100 आणि तो दी बेस्ट स्कोर होता. मी स्वतःला बदललं होतं. माझं सगळं अभ्यास करण्याची मेथडच मी चेंज केली होती. तेव्हा तुम्हाला पण तेच करायचंय. आणखीन हो महत्वाचं, जेव्हा इंजिनिअरिंगला जाल ना, तुम्हाला लायब्ररीमध्ये तुमचे सीनियर्स कदाचित नाही ते आमच्या वेळची गोष्ट होती. आमच्या वेळेस YouTube नव्हतं ना. आता लायब्ररीमध्ये जावा सगळे YouTubeच उघडून बसलेले असतात लक्षात घ्या. पण आमच्या वेळेस रेफरन्स बुक घ्यायला लागायचे. मला अजून आठवतं इंजिनिअरिंगच्या पहिल्या दिवशी माझ्या पहिल्या दिवशी म्हणूया गेलो मी लायब्ररी बघितली मित्रांनी दाखवली. सीनियर्स अभ्यास करत बसले होते आणि एवढी मोठी-मोठी पुस्तकं घेऊन. माझा पहिला प्रश्न होता माझ्या मित्राला, "एवढा हेवी सिलेबस?" ते बी म्हटलं पोरगं, "काय माहीत पोरं तर घेऊन बसतात अभ्यास करत." तर नंतर मला कळालं रेफरन्स बुक मोठी असतात, सिलेबस तेवढा नसतो. सिलेबसमध्ये 4 ते 5च युनिट असतात. त्या युनिटमध्ये जो सिलेबसचा पॉइंट दिला, रेफरन्स बुकमध्ये तो पॉइंट तेवढा करायचा असतो. ठीक आहे, पण ते जाऊ दे. आता मी 10 वर्षापूर्वी मी इंजिनिअरिंगचे M1, M2, M3 त्याच्यानंतर सांगतो अगदी फिजिक्स, केमिस्ट्री, इलेक्ट्रिकल, ग्राफिक्सचे क्लासेस घेतलेत. तिवारी सर माझे पार्टनर होते, तेव्हा मी दोघांनी मिळून आम्ही क्लासेस घेतलेत साताऱ्यामध्ये. पण सांगू का तुम्हाला मी त्यात काय ऑब्झर्व्ह केलंय? छोटंसं 40 पेजचं पुस्तक असतं अख्ख्या सब्जेक्टसाठी. त्याला त्यांनी काय वेगळंच नाव दिलं तुम्हाला आठवत नाही. झेरॉक्स असतात आणि त्यात काय असतात सांगू का? काय असतात? आपला फेव्हरेट शब्द असतो. पी-वाय-क्यूज. त्या छोट्याशा झेरॉक्समध्ये ना गेल्या 7-8 वर्षाचे ना पेपर सोडून दिलेले असतात इंजिनिअरिंगचे आणि परीक्षेत पण तेच प्रश्न येतात हे लक्षात घ्या. मग ठीक आहे आता गप्पा खूप मारून झाल्यात. तुम्हाला आता काम करायचंय दिवसभर. ऑप्शन फॉर्म आजच भरायचा आहे. ओके. ऑप्शन फॉर्म आजच भरायचा आहे आणि मी आतुरतेनं ना 14 तारखेची वाट बघतोय. आय थिंक 14च तारीख आहे ना? की त्या दिवशी आपल्याला कळणार आहे की कॉलेज कुठलं अलॉट होतोय आणि मला माहिती आहे त्यावेळेस कमेंट बॉक्स भरून जाणार आहे. मला हे कॉलेज मिळालं, ते कॉलेज मिळालं. पण 1 मिनिटं म्हणूया आपण. मी तुम्हाला एक टार्गेट देतो हां. जवळ-जवळ आता 9 मिनिटं तुम्ही माझं ऐकताय एवढं. माझं टार्गेट काय आहे बघा तुमच्यासाठी, की तुम्ही तुमचं पर्सेंटाइल लिहा आणि त्यानुसार तुम्हाला कोणतं कॉलेज मिळेल असं वाटतंय, कोणती ब्रांच मिळेल ते कमेंटमध्ये नक्की सांगा. ओके. मग आपण ते एनालिसिस किती खरं होतंय 14 तारखेला बघूया आपण. ठीक आहे. ऑप्शन फॉर्म भरा. ऑल द बेस्ट.